चालत की नाही मेरा नाम धनुष नायर है। मैं पिछले 6 साल से आर्चरी कर रहा हूँ। मैं हर साल नेशनल मेडलिस्ट रह चुका हूँ और इंटरनेशनल भी खेला हूँ। मेरा आगे का टारगेट है कि मैं ऑलिम्पिक्स में गोल्ड मेडल लाऊं। माझं नाव स्वरा आहे आणि मी मुंबईवरून आहे। आर्चरीमुळे मला खूप फायदे झाले आहेत आणि मी आधी एका दुसऱ्या शाळेत होती, पण आर्चरीमध्ये मी गोल्ड मेडलिस्ट होती नॅशनल्समध्ये, DSO मध्ये, म्हणून मग मला दुसऱ्या शाळेत लगेच ॲडमिशन भेटलं आणि मला 2 वर्षाचा अनुभव आहे आर्चरीमध्ये। नमस्कार, माझं नाव सुभाष नायर आणि मी महाराष्ट्र फील्ड आर्चरी असोसिएशनचा सचिव। आणि आज येण्याचं इथे कारण असं की आपल्या रायगड जिल्ह्यात अलिबागला राज्यस्तरीय 14वी राज्यस्तरीय फील्ड इंडोर आर्चरी स्पर्धा आहे आणि इथे आता या जागेवरती 369 प्लेयर्स म्हणजे 369 प्लेयर आपल्याकडे इथे आहे, 69 प्लेयर आपल्याकडे। आणि त्याचबरोबर ही जी स्पर्धा आहे ती 2 दिवस चालणार आहे आणि त्याच्यात अंडर 10 पासनं तर वेटरन कॅटेगरीपर्यंत सर्व आहे आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातून मुलं आहेत इथे। सांगली, कोल्हापूर, सातारा, नागपूर, बुलढाणा, मुंबई, रायगड असे बरेच जिल्हे इथे आहेत आणि हे सर्व जे आहेत मुलं आता त्यांची निवड चाचणी चालू आहे। राज्यस्तरीय निवड चाचणी आहे राष्ट्रीय कार्यक्रमासाठी आणि राष्ट्रीय स्तरची जी स्पर्धा आहे ती आपली लखनौला आहे। लखनौला होणारी स्पर्धा 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर आहे। त्याची निवड चाचणी व राज्यस्तरीय स्पर्धा दोन्ही एकत्र आहे आणि हीच मुलं जी आहे ते महाराष्ट्रासाठी तिथं स्पर्धामध्ये भाग घेणार आहे आणि महाराष्ट्राचं नाव गौरवित करणार। तर मला माझ्यातर्फे राज्य सचिवतर्फे माझं त्यांना पूर्ण शुभेच्छा व इवन रायगड जिल्ह्याचे जे सचिव आहेत संतोष जाधव त्यांनाही धन्यवाद देतो की त्यांनी ही कार्यक्रम राबवलं आणि खूप छान ऑर्गनाईज केलं आहे। इवन त्यांचे जे सहकारी मित्र आहेत अलिबागचे त्यांनी खूप मदत केली आहे। कॉम्पिटिशन सर्वच उत्तम जेवण बाकी जे काय सोय आहे आणि जिल्हा अधिकारी अतनूर सर त्यांचाही आभार प्रकट करतो कारण की त्यांनी ही हॉल उपलब्ध करून दिली आहे निशुल्क आणि ते पण खूप छान सपोर्ट केलं आहे त्यांनी पण। आज सकाळी आपले SP साहेब पण आलेले, त्यांनी मुलांना भरपूर काय जे काय आपण म्हणतो की चांगले 2 शब्द बोलले, त्याच्यात ते त्या मुलांना प्रोत्साहन भेटलं आहे आणि नेमकं त्यांचे जे 2 शब्द होतं मला वाटतं ते पॉझिटिव्ह रिझल्ट लखनौला भेटणार त्यांच्याकडून। धन्यवाद।